ते त्यामुळे हे तिथं स्ट्रीट लाईट आता नारेगाव पाणीचं लाईन नाही टाकले ड्रेनेजच्या लाईन आता टाकतोय म्हणजे पहिला अंडा पहिला की मुर्गी पहिला आता आपण पहिलेच टाकू राहिलो ना बाकी सुविधा आता स्ट्रीट लाईट पण आपण देतो अजून काय तो तुम्हाला सिव्हरेज नाही आणि चालेल आता फक्त पाणी चालू याच्यासाठी करत नाही की ते म्हणजे 50 साल नाम रहेगा सर अभी तक ऐसी कार्रवाई शहर में इतनी जोरदार हुई नहीं और इतनी ताकत से की नहीं और इतनी देरी के बाद जो मीडिया के ऊपर बोल रहे आप क्या मैं इलीगल कोई मेरे मैं तोड़ने बोलते कोई कितना बड़ा आदमी रहा या छोटा रहा मैं किसको देखना आपका आयो या कोई भी रहो उडतो ज्यांच्या जमिनी शिल्लक राहतात आता लोक आपला एवढा स्मार्ट आहे बांधकाम पूर्ण इलिगल आणि त्यांना माहिती आहे हे समोरची रस्त्यामध्ये जाणार आणि त्या तुम्हाला बिना परमिशननी बांधकाम करून टाकले एवढा दिवस व्यवसाय केला आता सांगतात रोजगार जातो अरे मला विचारून बांधकाम केलेला परमिशनची जर तोडला माझ्यावर आरोप करणे किंवा महापालिकेवर आरोप करणे योग्य आहे मी त्याला जबाबदेही आहे 5200 एवढं तोडल्यानंतर हायकोर्टामध्ये गेलं पाहिजे ना की माझ्या परवानगी असताना का तोडलंय परवानगीचा नव्हताच कोणी म्हणून नाही गेला कोणी एकही परवानगी नाही लागली मार्किंग करा नाही करू शकत आमचा रोड अलाइनमेंट हा परमिशन नाही त्यांचं असेल तर खूप चांगलं दाखवा आहे ना दाखवलं 21 मध्ये तर मग तुमचे ज्यावेळेला तुमची बांधकाम परमिशन दिलं असेल त्यावेळेला बोलूया करून की 30 मीटर कुठून कुठे भरतं आणि किती तोडावं लागेल तुम्हाला आणि मग 30 मीटरच्या हिशोबाने आपल्याला बसतं आणि पुढे आपल्या म्हणून आता तुम्ही स्वतःहून काय 1 मीटर कमी जास्त झाला आम्ही समजू शकतो आता रस्त्याच्या मधोमध्येच आहे कारण त्या पट्ट्यामध्ये लोकांना सवयच नाही परंतु लोकांना सर्व गोष्टी पाहिजे ड्रेनेज पाहिजे 24 तास पाणी पाहिजे लाईट पाहिजे घंटागाडी पाहिजे सुविधा सगळं कुठून देणार घरातून देणार आहे का माझ्या घरातून देणार शेवटी आपल्याला सुविधासाठी बांधकाम परवानगी घेतलं तरच त्याच्यामध्ये तुम्हाला शहर विकास शुल्क ते भरायची असतात आणि आम्ही ओरडून सांगतो तुम्ही एकच नेक इन्सान दिसलं की तुम्ही गुंट्यावरती गेले आपला बाकी लोकांना जर महापालिका गावठाणचं एखाद्या गावठाणमध्ये नाही जरी घेतलं समजू शकतो गावठाण असतंच छोटं परंतु काय आहे नारेगाव ऐसा लगता है कि हमारा सरकार परमिशन की जरूरत नहीं हम खुद सरकार है ठीक आहे एकच विनंती करायला आम्हाला मोजणी झाल्यानंतर भाषणाच्या सगळ्या लोकांना थोडा वेळ द्या फक्त आम्ही काय म्हणतो ऐका ना सर मी तरी येऊन मोजणी करणार तुम्ही स्वतः तुमचे 30 मीटर 6 मीटर तुम्ही काढून घ्या ना 2 मीटर एक्स्ट्रा तोडलं 30 नंतर काय फरक पडतंय 30 नंतरचे मग सांगतो मला तर 36 पर्यंत मला तोडायची 36 पर्यंत क्या 40 मीटर पर्यंत नहीं माना कितना 6 मीटर मतलब कितना होता है 6 मीटर मतलब विनंती केली नाही का गोटेवारी करून घ्या 12 वर्ष नाही का 24 वर्षापासून हा कायदा आहे 24 वर्ष मी 10वीत होतो त्यावेळेची कायदा आहे मग लोकांना काय वाटतं सरकार कुछ नहीं करेगी लेकिन सरकार से सभी सुविधा तो एक्सपेक्टेड है अभी ये सभी से क्या होगा अब किसी का लीगल परमिशन है तो हम हाथ भी नहीं लगाएंगे अभी तक 5200 300 तोड़े एक का भी ऐसा बिल्डिंग परमिशन लीगल होती आणि तोडलं असं नाही आता तुमचे गुंठेवारी केले असेल गुंठेवारी केलं असेल तर तुम्ही किती पाठीमागं असेल रोड बेकार के लिए वो हिसाब से हमको मार्किंग करके देना था उसके बाद आप जो टाइम देंगे हम खुद ही पूरा निकालो खुद ही 101% आप मार्किंग देना क्या होगा इतने दिन में आप निकाल के देना
हम पूरा 100% निकालने का हम पूरा देखना है। मार्किंग आज कर दिया, दूसरे दिन निकाल देंगे। हाँ चालू नहीं चालू, हमको टाइम देना पड़ेगा थोड़ा सा प्लीज, क्योंकि सबका सामान निकाल हम निकाल लेंगे, हम खुद खुद ही जवाब अगर देंगे। निकालो ना, तुमको खुद इलीगल हो ना, तुमको तुम बिना परमिशन से तो बनाए हुए क्या ना। होगा, हमारी नारेगांव को स्लम झोपड़पट्टी गाँवठान, तो वहाँ पर कोई प्लॉटिंग नहीं, कोई आदमी कितना प्लॉट है कितना कोई ऐसा कुछ भी नहीं है। जैसा 10x20 का मिला, 10x15 मिला, ऐसे लोग है। अरे वो स्लम जे आहे ते किती मकान आहे? 4200 ते आत आहे, नाही रोडवर भी आहे ना, आपला कोर्ट पर आहे, आपले जे रोडवर मेडिकल आहे, दुकानच आहे। हा मग रोडवर ते आता ते स्लम वस्तीवाल्यांचं जसं जसं मार्केट आलं तसं बांधलं जातं त्याने. स्लम म्हणजे काय आहे? घर आहे। त्या सलम झोपडपट्टीमध्ये जितकं आमचं 4200 घरं त्याच्यामध्ये आहेत आणि बाकी गाव चालले आणि मालकी हक्काचे घर समोरच्या रोडला आहे सगळे. असे 3 प्रकारचं नारेगाव आहे, तिथं लेआउट नाही, प्लॉट नाही, पुन्हा 10x20चा बनवत 30चा, तर अशी कंडिशन नारेगाव आहे. आमची तुम्हाला एकच विनंती राहणार आहे का बाबा आम्हाला एक मार्किंग करून दिली तर त्या हिशोबाने आम्ही पुढची आम्हाला काय वेळ दिला तुम्ही, आम्ही त्या वेळेत पूर्ण काढून टाकू, 100% काढून टाकू. तुम्हाला जास्त त्रास तिथं आम्ही होऊन देणार नाही, तसं दुसरीकडे जाऊ. दुसरं सर आता गावठाणमधले घरं किंवा मालकीचे घरं किंवा आपले बाकी घसरणार याला आपण काय मोबदला देणार आहे का काय करणार? जे तुमची फॉर एक्झाम्पल काकांची जे आहे तुमची प्लॉट असेल, हे 30 मीटर रस्ता आज झाली का की पहिल्यापासून? 1991 पासून है ना, आज नाही टाकलं ना, नाही, 35 वर्षापूर्वी. मग तुमची बरेच लोकांना गैरसमज हा आहे, आम्हाला मोबदला पाहिजे. ठीक आहे, मला काय पाहिजे? तुम्हाला मोबदला पाहिजे. मला काय पाहिजे? नाही, मला डेव्हलपमेंट, मला कशाला पाहिजे? डेव्हलपमेंट तुम्हाला पाहिजे. मी डेव्हलपमेंट घेऊन काय करणार आहे? पाहिजे कोणाला डेव्हलपमेंट? आम्हाला सांगा. आता तुमची जमीन आहे, तुमची जमिनीमध्ये एखादा रस्त्यामध्ये तुमची प्लॉट जात असेल तुमची, तुम्ही तेवढं सोडून बांधकाम करणार आहे? परवानगी घेणार आहे? परवानगी घेताना तुम्हाला जर परवानगी रस्ताच नसेल, चला मग अक्विजिशन नाही तर रस्ताच बंद होईल. पाठीमागचे शेतीवाले काय कसे घर बनवतात? तुम्हाला महापालिकेमध्ये एखादा अधिकृत परवानगी घेत असताना रस्त्यामध्ये येणारे भाग ज्या वेळेला सोडणार त्यासाठी तुम्हाला TDR मिळते. नाहीतर आम्ही म्हणतो ठीक आहे, आम्ही तसेच राहू द्या, शेती तुमचीच मालकी आहे ना, शेती करा. काय नारेगावमध्ये शेती होत नाही? मग त्याला काय जबरदस्ती हिसकावून घेतो? मग तुम्हाला मकानं दुकानं बनवायचं, परंतु तुम्हाला रस्त्यात येत असलेल्या गोष्टी सोडायचे नाही. मग रस्ता पण तुमची आणि जमीन पण देणार नाही, असं कसं होणार? आणि ज्या वेळेला तुम्ही गुंठेवारी करणार, तुमच्या गुंठेवारीचं कागद आणलं असता, मी सांगितलं होतं सर्व कागदपत्र घेऊन या. नाही, त्यामध्ये काका तुम्ही हे सांगितलं असेल की हे रस्त्यामध्ये जो 20 स्क्वेअर मीटर जातो आम्ही महापालिकेला हँडओव्हर करतो, असे लिहून द्यावं लागतं, फ्रीमध्ये द्यावं लागतं गुंठेवारीचं. ज्यावेळेला अधिकृत परमिशन घेतात त्यावेळेला तेवढा जो पोर्शन आहे तेवढ्यासाठी तुम्ही TDR मागता. नाही, मला परमिशन, मला मकानं नाही ठेवायची, मला दुकानं नाही ठेवायची, मी शेती करतो, तुम्हाला पाहिजे म्हणजे महापालिकेला पाहिजे असेल त्यावेळेला मी ॲक्विजिशन करतो आणि मग त्यासाठी मोबदला म्हणा किंवा ते त्यांना पाहिजे ते देतो. आज तुम्ही महापालिकेचा सरकारची कुठलाही परवानगी घ्यायचा नाही आणि मग तुम्ही म्हणायचं की आम्हाला हे पैसे द्या. कसले पैसे तुम्हाला सर मिळणार? अभी आप आने के बाद ही हमारे शहर में परमिशन का ये चालू हो जाएगा सर, अभी आपने करवा दिया सर. क्या मतलब मैंने कौन सा हमने जो काम किया ऊपर से आहे? जो- हे कायदा आहे 1966 MRTP ची, आणि हे चुकीचं घडत होता म्हणून सरकारने 2001 मध्ये कायदा आणला आपला. मग ते ज्यांना चुकीचं बांधकाम झालेलं आहे त्या लोकांना परत त्रास होता कामा नये म्हणून गुंठेवारी करून घ्या, ते पण 6 महिन्यात, आणि ते उलटलं 24 वर्ष. मग मध्ये 2021ला शासनाने निर्णय घेतला की चला बाबा, हे बरेच लोकांनी नाही घेतलं, 31 डिसेंबर 2020च्या कट ऑफ डेट ठेवून त्यापूर्वीच्या बांधकामाला गुंठेवारी करून घ्या. आता त्याला अंमलबजावणीसाठी मी लोकांना ओरडून सांगायचं बाबा करा, हे एवढं सूट देतो तेवढं सूट देतो. लोकांचे म्हणायचे हट. आता खूप मोठा फरक पडला सर. आता लोकांनी काय फरक पडतो? फरक काय पडतो? फरक कधी पडतो गोकुल की मतलब एक्शन नहीं लिया तो फिर रिएक्शन नहीं आता ना. पहले
मैं आप सच्ची किस बोल लिए रहा ले हूँ। रहे हैं? नारेगांव में मेरा क्या घर बनने वाला है? आपने शहर में जो आपने निर्णय लिया, क्या आपण अभी आप तिकडे आता त्या ठिकाणी सावंगीला जाऊन सावंगीतून समृद्धीला जाणारे भरपूर लोक आहेत आणि रस्ता जर मोठा झाला ते भाव पटोटाने सांगितले ना चुप मतलब मैं क्यों मेरा क्या उत्साह है? परमिशन असताना तोडलं तर मला काय जेलला जायचंय? आपके नाम पे आयुक्त बोल के लिखेंगे कि भाई शहर में साफ आए, उसके बाद इतने परमिशन अपने जिले में अपने शहर में हुए, ये आपके नाम पे जाना आता होता तेच आहे ना. बघा नारेगावचे गेले 2 वर्षापासून बघतो बरेच लोक माझ्याकडे आले, सर पाणी पाहिजे, मला स्ट्रीट लाईट पाहिजे, ड्रेनेज पाहिजे. म्हटलं आम्ही अट लावला होता 80% प्रॉपर्टी टॅक्सचा. त्यामुळे काही भागामध्ये तर प्रॉपर्टी टॅक्स भरायला लागलं. मग नंतर कळाला की बाबा अरे वर्षानुवर्ष भरत नाही. याचं कारण कोण आहे? गोकुल आपण पाठीमागं 5 वर्षापूर्वी तुम्ही लोक काय केलं तुम्हीच विचारलं पाहिजे. अरे प्रॉपर्टी टॅक्स भरेंगे नाही, त्याने चुकून नाही भरला त्यासाठी किती टक्के डिस्काउंट देणं चाहिए? किती टक्के? 5%, 10%, 25%, 95% आपण सूट दिली. म्हणून लोक रांगे लावून पैसे भरू लागले. आणि त्या आता लोक म्हणतात तोडला आता रस्ते करण्यासाठी पैसे पाहिजे ना. कोणी गुत्तेदार येणार आहे का? हे टेंडर काढलं, अरे हे बिकारचोट महापालिका याच्याकडे पैसेच नाही, कशाला टेंडर काढत बसतात? आज टेंडर काढलं तर 30%, 35% बिलो येणार, कारण त्यांना माहिती आहे यांच्याकडे पैसे द्यायला नाही का. तो एक शहर को डेवलपमेंट चार्ज ही मैं नहीं लूंगा, तुम बिना परमिशन से बांधकाम करोगे. परमिशन लेने के लिए कितना पैसा लगता है? उतना पैसा भरेंगे तो उसमें शहर विकास शुल्क होता है. आणि आज बॉन्ड पेपर मध्ये खरेदी व्यवहार झाले, ते तुम्ही आज खरेदी व्यवहार करायला गेलं तेवढा भाव मध्ये किती टक्के स्टॅम्प ड्युटी असतं काका? 7%, 7% आपा स्टॅम्प ड्युटी असते. समजा तुम्हाला नारेगाव मध्ये भाव काय चाललं? किती रुपये? 3,000. 1000 स्क्वेअर फीट का 3,000 म्हणजे किती? 30 लाख. ते बाजार भाव आहे. सरकारी भाव तर फक्त 1000 रुपये आहे. 30 लाख रुपये का 7% किती होतो रे? 2,10,000 रुपये तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी. सरकारने हा विचार करून त्याला गुंठेवारीमध्ये 1000 रुपये म्हणजे 10 लाख. 10 लाखाची किती हार्डली 1 लाख रुपये तुम्हाला गुंठेवारी भरावं लागतं प्लॉटची. बांधकामाची तर अजून कमी होते 75-80 हजार. नारेगांव का भी गुंठेवारी भी हम खुद लेके पूरी करवा के लेने आले सर. खुद मला जो भी माझी बचने इच्छा वाला काय है. नाही, माझी इच्छा काय आहे, उद्या हे असेल किंवा मी असेल, तुम्हाला हे दाखवायचे हे तू इलिगल आहे, हे तू बेकायदेशीर आहे. आम्हाला तुमच्यावर असलेली टांगती तलवार काढून टाकायची, कापून टाकायची. सरकारची इच्छा आहे, शासनाची काय इच्छा आहे? बाबा अधिकृत राहा, आनंदित राहा, निश्चिंत राहा. कोणी येऊन महापालिकेवाले येऊन कोणी येऊन तुम्हाला धमक्या द्यायचा नाही. हा तुझ्या तरी आप्पा तुझ्या पाडणार आम्ही पाडून दाखवणार. कशाला? आज हिंमत आहे का आमची? एवढा तोडत असताना एकही बांधकाम परमिशन ज्यांच्या गुंठेवारी आहे ते आम्ही तोडत नाही. यांनी हे माणसांनी जे व्हिडिओ काढतात ना, यांनी सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये कि उसको लगा है कि वो हमारा दिल्ली गेट के पास एक बंदे का बिल्डिंग परमिशन है, हमारा माजी नगर सेवक, हमारा एक माजी टाउन प्लानर है, उसका भी नहीं था. उनको लगा इतना बड़ा बिल्डिंग इसका होएगा, इसका कैसे तोड़े? नहीं है. लोगों को गलत फहमी होता है, अरे बिल्डिंग परमिशन है तो दिखाओ भाई. दिखाने के बाद भी अगर है तो मैं कैसा करूं? असं नसतं. त्यामुळे माझी जे तुमचे जे रिक्वेस्ट आहे ते मी मान्य करतो. तुम्ही मार्किंग केल्यानंतर तुम्हाला 2-3 दिवसाची संधी देतो. आणि जे स्वतःहून तुम्हाला जे काढणार आहे का 100%. परंतु कधी केव्हा त्याच्यासाठी मी मीटिंग चालू. काही लोकांची गैरसमज आहे, काही लोकांची प्रॉब्लेम आहे. इधर से आहे क्या, इधर से पकड़ो, सेंट्रल लाइन इधर नहीं इधर है ताकि मेरा बचेगा. अरे कितना बचेगा? नारेगांव में क्या होगा कंफ्यूजन? कुछ हमारे लोगों ने, हमारे लोग वो आए क्या, भाई हमारे के पास गए और 30 फुट कम करके दिया हमें. अभी 30 फुट कहीं तो 100 फुट पे. मैं जो भी बोलता हूँ लिख के दो. हाँ तो मैं बोला ऐसा नहीं तो सब लोग कंफ्यूज हो गए. मैं जो भी बोलूंगा वीडियो में बोला हुआ है. तो ये सब कंफ्यूज हो गए. बोला नहीं एक बार Yes, sir. चलो पूरा क्लियर सामने सामने जो भी क्लियर करके मिलेंगे. तो सर अभी 30 मीटर के हमको आपसे विनती है
एक मार्किंग हमको करवा देना, आपका कर्नल मार्किंग हम साथ में रहेंगे, मार्किंग करवा के ले लेंगे और निकालने के लिए भी हम साथ में रहेंगे। तुम्हारे आने से पहले हम उनको अच्छा क्लियर करके देंगे। ये 2 मुद्दे। तीसरा मुद्दा इसके ऊपर आप मोबदला हमको कैसे देने वाले, कब क्या कर देने वाले का नहीं देने वाले? अरे मी काय म्हणतो, मोबदलाची नाही आहे, शेती आहे तुमची, मी घेत असेल त्या ठिकाणची मी मोबदला देणार। तुमची आप्पांची आहे, समजा आप्पा तुमची किती एरिया आहे? 112 स्क्वेअर मीटर। 112 स्क्वेअर मीटर, त्याच्यामध्ये 30 मीटरच्या रस्त्यामध्ये किती चाललं? मग तुमची प्लॉट मला हँडओव्हर करावं लागेल ना रस्त्याची, त्याला मोबदला मिळणार नाही। म्हणजे आता हँडओव्हर बाकीच्या घरांना म्हणजे आपला क्लिअर मत करून टाकायचं, आपल्याला मोबदला भेटणार आहे, देणार आहे का नाही? गावठाण मालिक म्हणजे आमचा माइंड सेट होईल काहीतरी कोणत्या तरी। बाबा आता तुम्ही 30 मीटर मध्ये जे आमचे घर इलिगल बांधलेले, आमचं बांधकाम सगळं बांधकाम इलिगल तुमची तोडणार। गावठाण असेल, हा. गावठाण म्हणजे जुने ग्रामपंचायतचे वगैरे चाळीस त्या वर्षापूर्वी. ठिकाणी जे रस्ता जाणार आहे त्यांनी प्रायोरिटीनी टीडीआर आम्ही देणार। जर प्रायोरिटी मतलब टीडीआर तो इमीडिएटली मिलेगा, नहीं है तुमको टीडीआर नहीं चाहिए, हमको पैसा ही चाहिए, तो ठीक है वो पैसा भी हम मोबदला देंगे। गावठाण व्यतिरिक्त ज्या ठिकाणी आहे जे स्लम आहे, समजा स्लम आहे, त्यांच्याकडे तर काही कागद नाही आहे, टॅक्स पावती काही, त्यांना ज्या वेळेला त्यांची घरं जात असेल त्या घरांची आम्ही 100% पुनर्वसन करणार। 100%। ज्यांच्या घर जाणार रस्त्यामध्ये उसको घर बदले में घर दूंगा ना, ऐसा कैसे रास्ते पे फेंक देंगे? काय इतने बेरहम सरकार नहीं है। आम्ही माननीय पालकमंत्री महोदयांनी जे स्लमची घर वगैरह जे काही जात, एक कुटुंब एक घर, वो हमने उसकी प्रायोरिटी में लिख के रखेंगे। आणि आमच्या महापालिकेमार्फत 11,000 घरकुल चालू आहे आणि दुसरे म्हाडाच्या मार्फतही हजारों घरकुल चालू है। आता आम्हाला 150 घर ताब्यात आहे, जो प्रायोरिटी में हम प्रेफरेंस जो हम बोल रहे हैं नंबरवर प्रायोरिटी में उनको 1 लाख रुपये फक्त द्यायचं। 12 लाख 13 लाखची घर फक्त 1 लाखामध्ये आम्ही त्यांना घर देणार। सर आमचं गावठाणाचं आज कॉम्प्लेक्स आहे, तुमची समोर रस्त्यामध्ये काय गुंटेवारी करायची, परमिशन लिया रहता तो अलग बात, परमिशन ही नहीं लिए तो उसको गुंटेवारी करके लेना। गुंटेवारी करके लेने के टाइम पे जे रस्त्यात जागा जाऊ राहिली ते तुम्हाला फ्री मध्ये हँडओव्हर करावा लागेल, उसको कुछ भी नहीं मिलेगा। क्यों? अगर ओपन प्लॉट करते ब्रदर, ज्यांना लेआउट कळतं, ज्या लेआउट करतात त्यांना माहिती आहे 5% एम्युनिटी स्पेस, 10% ओपन स्पेस, अंतर्गत रस्ते 9 मीटरची, हा मग त्यानंतर सिटी डेव्हलपमेंट चार्जेस अमुक तमुक एवढा भरावं लागतं। आज गुंटेवारीमध्ये तुमच्या फ्री मध्ये असलेला बांधकाम म्हणजे 1.1 FSI 1.1 FSI हा त्याला आम्ही 100% सूट दिली बेटरमेंट चार्जेसची। सर एक आज आपले जुने जे आरक्षण टाकलेले ते आता समजा बोलिए सर, बोलिए। मी आता सांगतो की तुम्ही परत येऊन नाही सांगायचं साहेब आम्हाला टीडीआरच द्या, पैसे नको पाहिजे, असं नाही सांगायचं। मी पैसे द्यायला पण तुम्हाला तयार आहे। जे गुंटेवारी जे गावठाण भाग आहे त्यांनी सीटीएस प्रॉपर्टी कार्ड वगैरे बनवून त्यांची आहे, त्यांना आम्ही पैसे द्यायला आम्ही काही पाठीमागं बघणार नाही, कारण शेवटी ज्या लोक गुंटेवारी करतात ते पैसे आलेले पैसे तुमच्यासाठीच आहे, जे कम्पेन्सेशन द्यायचं। परंतु मी आता सांगतो आजच लिहून द्या मग टीडीआर नाही पाहिजे, कारण टीडीआरची तुम्हाला भाव वाढणार आहे, कारण आपली पॉलिसीमध्ये आता 1.1 FSI नंतर मॅन्डेटरीली तुम्हाला टीडीआरच घेऊन बांधकाम करायची, ज्यांचा पहिला माला नंतर बांधकाम करा। आज कोण पहिला मालात राहता आपला? सर्व वरती मालात राहतात। आता काही ठराविक लोक मंडळी म्हणतात सर तुम्ही हे करू नका, आमची बिल्डरांची नुकसान आहे, नाही असं नाही, मी पहिलं शहराचं बघणार आहे, कारण हे टीडीआर म्हणजे कोण आहे? टीडीआर म्हणजे काय? आता सर्वसामान्य शेतकरी काय म्हणतो, माझं शेत जर जात असेल शेती बदल्यात शेती द्या, शेती बदल्यात शेती द्या, शेती बदल्यात पैसे द्या म्हणणारे आता कमी वर्ग आहे। आता टीडीआर म्हणजे काय? तुमच्या जमीन बदल्यात जमीन आहे, जमीन बदल्यात जमीन आहे ना टीडीआर मध्ये।
ते कागदी असणार आहे, ते तुम्हाला कुठेही विकता येते, नारेगावच्या विकता येते, कोणी घेतं, तुमचं टेंडर कोणी घेऊ शकता आणि तुमचं नाव तिकडे ठेवणार आमच्या वेबसाईट मध्ये. आप्पांच्याकडे 1000 स्क्वेअर मीटर TDR आहे. मग आप्पाला शोधत येणार, आप्पा द्या. आता तुम्ही हा क्लिअर केला ना, इतक्या दिवसापासून क्लिअर हा मॅटर होत नव्हता. परत नाही बोलायचं, नाही करू आम्ही त्याचा परत नाही बोलायचं की आम्हाला पैसे नको, पैसे पाहिजे का TDR पाहिजे, निर्णय घेऊन तुम्हाला सांगून देऊ नारेगावचा आहे का नाही. नाही मी आता सांगतो, सांगून तुम्ही लिहून द्या, 100% लिहून देऊ आम्ही. मी की मला TDR नाही पाहिजे, पैसे द्या. कारण काय असतं, आता तुमची नारेगावची बाजारभाव किती आहे? खूप आता सध्या जास्त आहे. सरकारी भाव किती आहे? 1000 म्हणजे 2000 भेटेल तुम्हाला सरकारी भाव, डबल मिळणार. परंतु ते उद्या TDR तुमची बाजारात जास्त विकली जाणार ना. भाव वाढणार आहे साहेब म्हणते, शाश्वती 100% होणार. कारण आम्ही कंपल्सरी करतो, कारण TDR आमचा पोर आहे. TDR म्हणजे मी घेतलेली जमीन आहे, मी घेतले महापालिकेची जमीन आहे ना तो. अधिकृत. मग त्याला पहिलं जेवू घालायचं की बाहेरच्या पोरांचं जेवू घालायचं? काय लोकांना कळत नाही, म्हणून तुमची फायदा उचल. आता आमची हे चाललेलं यांच्या मार्फत, मीडियाच्या मार्फत की TDR म्हणजे काय. आता पुणे मुंबई त्यामध्ये भेटत नाही, 100 रुपयाची TDR डबल मध्ये विकू राहिलं. त्यामुळे ठीक आहे, जे गावठाण क्षेत्रामध्ये त्यांना कम्पेन्सेशन, महापालिकेमध्ये 3 प्रकारची कम्पेन्सेशन, एक पैसा, TDR, RCC. आता तिन्ही ऑप्शन, 2 ऑप्शन तुमच्याकडे, TDR आणि पैसे. तुम्ही मागा सर, तुम्ही TDR द्या, आम्ही TDR द्या. ते गावठाण क्षेत्रात, गावठाणच्या व्यतिरिक्त नाही. आणि मालकी हक्काचे प्लॉटचे 7-12वाले, रजिस्ट्रीवाले तुम्ही ऑलरेडी बांधकाम केलं असेल, पाठीमागं तुमचे उरते, समोर उरत नाही, रस्त्यामध्ये जाते, ते तरी तुम्हाला फ्री मध्ये सोडावा लागणार, त्याला कॉम्पेन्सेशन मिळणार नाही. फक्त गावठाणाला मिळेल. अरे सर तू कन्फ्युज कर रहा. त्या ठिकाणी तुम्ही ऑलरेडी बांधकाम केलेला आहे. काही बांधकाम तुमची DP रोड मध्ये येतं, DP रोड मध्ये येतं, काही बांधकाम उरतं. मग जे उरतं ते तुम्ही ठेवा, ते गुंठेवारी करून घ्या. जे उरत नाही ते तुम्हाला महापालिकेमध्ये फ्री मध्ये DP रोड द्यावा लागतो. लक्षात आला? तुम्ही DP रोड टाकल्यानंतर आम्ही वाढाव बनवल्यामुळं आता आम्हाला तुम्हाला काही मागायचा अधिकार नाही आहे ना. कसं आहे, कसं राहील म्हणजे चित्त पण तुमची, पट पण तुम्ही. नाणे पण सर अभी हमारा लास्ट मुद्दा रहेगा, एक अभी ये सब कार्रवाई होने के बाद सर नारेगांव के अंदर अभी ये जो पोल शिफ्टिंग है, रोड है, ड्रेनेज शिफ्टिंग है, तो ये कब तक हो सकेंगे सर आप? क्योंकि अभी ये सब उदास होने वाला है पूरा सर, नारेगांव भयान हो जाने वाला है पूरा. देखो आप नगर सेवक थे, कौन सी चीज आसान है? कोई चीज आसान नहीं, कौन सी चीज आसान है? तोड़ना आसान है या रास्ता बनाना आसान है? दोनों भी आसान नहीं सर. हाँ, दोनों भी आसान नहीं. अभी आप सरकार से वो बोल रहा हूँ ना, रास्ता बनाना आसान है, पैसा आ जाएगा तो रास्ता बन जाएगा. किसी की तोड़ने की हिम्मत लगती ना, जैसा बोल रहे हो, क्यों हमारा नाम ले रहे हो, हमारा टीम का नाम ले रहे हो? इतने लोग इसके पहले भी थे ना, ये क्या हम नया कर रहे हैं? नहीं, अभी ये तोड़ रहे करके पैसा आ रहा है ना, ये फिर पैसा आके क्या होगा? तो सर ये जो है रोड का, तो ये कितने दिन में, कितने महीने में, कितने साल में, कैसा, कब तक आपका अपना नियोजन है या नहीं है? तुमको आने का है ना? हाँ, आने सबका का है. इसलिए बोल रहा हूँ मैं, क्योंकि मैं नागरिकों को शासन दूंगा 100%. नाही, देखो कैसा होता है, हे आल्यानंतर हे रस्ता करायचेच आहे. आता कोणती रस्ता उरलं? कुठं नाही, शहरात का एकदम लगभग एकदम आता हे मेजरच रस्ते उरले ना, आता गल्ली गुल्लीतलं सर्व झाल्या, सर्व झालं सर. आता लोक पैसे भरले. नारेगावच्या गुंठेवारी गेलं, किती पैसे येऊ शकतात? खूप पैसे नाही. कमीत कमी 20-30 करोड रुपये तरी नारेगावात भरावं लागेल. नक्की का सर? एवढं मोठे इंडस्ट्रियलिस्ट करून 10-10 हजार के भी शेड है, 5 एवढा घाण करून टाकलं, ते घाण केलेलं आहे ना. खूप घाण. पुढे येऊन काय ते म्हणजे एवढा मी एक दिवस म्हणजे माझ्या मुली कधी त्या रस्त्याने वगैरे मी स्कूलला घेऊन जात असतो. 30 मीटरच्या पुढे जाऊन ते 10 मीटर पण 21 फूट आहे फक्त रोड, 21 फूट एक्झॅक्ट आता नारेगावचा आता मोजलं तर 21 फूट आहे फक्त.
साहेबांनी सांगितलं सर, की आता हे वाटायची ऐकून घ्या. कामगिरी करू लागलो. ते आता किती वेळात होणार आहे हे खाली केल्यावर ते मला होणार आहे. मला जसं मोठे रस्ता, आता मोठे रस्त्यासाठी सरकार पैसे देतो म्हटलेले आहे. गडकरी साहेब नॅशनल हायवेचे देतो म्हटलेले, स्टेट हायवेची माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जबाबदारी घेतली आणि बाकी छोटे छोटे रोड्सचे आम्ही करू ना महापालिका. आम्ही पहिलं तर पोल लावून टाकू 30 मीटरच्या ठिकाणी. बरोबर. जसं रेल्वेचं आहे ना, रेल्वे कसं लावून ठेवले तसं आता पहिले पोल लावलेलं ना, बीड बायपासला असेच लावलेलं. लावा असेच लावा साहेब. म्हणजे अतिक्रमण होणारच नाही. यस सर, आज जे तुम्ही कमिशनर साहेबांना नारेगावचे संबंधित भेटले, काय त्यांनी समाधान तुम्हाला उत्तर देणार? आमचे नारेगावचे नागरिक काही दिवसापासून इतके खूप परेशान होते का बाबा कुणी उठायचा का बाबा रोड 45 मीटर जाणार आहे, इथून तुटणार आहे, तिथून तुटणार आहे, आजच्या तोडून घ्या, असे लोक नागरिक पूर्ण परेशान होते. आम्ही मागे परवा दिवशी आयुक्त साहेबाला एक मेसेज दिला का बाबा आम्हाला तुमची भेट घ्यायची, काही कन्फ्युजन आहे आमच्या नारेगावचे आणि ते दूर करायचे. तर आयुक्तांना ॲट ए टाइम आम्हाला टाइम दिला का बाबा तुम्ही 1 वाजता आमच्या ऑफिसला तुमचं जे कन्फ्युजन ते आम्ही समोर बसून दूर करू. तर आज आयुक्त साहेबाकडे आम्ही जी चर्चा केली, सर्वात पहिली मागणी अशी केली का बाबा जी 30 मीटरची मार्किंग आहे ते तुम्ही आम्हाला कधी करून देणार आहे, ते मार्किंग केल्यानंतर तुम्ही आम्हाला काही दिवसाचा वेळ द्या, त्या वेळामध्ये आम्ही स्वतःहून नागरिक समोर करून ते काढून घेणार आहे. तर ती त्यांनी मान्यता दिली का बाबा ठीक आहे, काय हरकत नाही. तिसरा मुद्दा आम्ही असा उपस्थित केला का बाबा जे गावठाण एरिया आहे, जे स्लम वस्ती आणि जे मालकी हक्काचे प्लॉट आहे, हे घर जे तुटणार आहे याला तुम्ही मोबदला देणार आहे का नाही देणार आहे, हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांनी क्लिअर भाषेत सांगितलं का गावठाणमध्ये जे बी आहे त्याला मोबदला बी देणार आहे, मोबदला ज्याला पाहिजे मोबदला देणार, ज्याला TDR पाहिजे त्याला TDR देणार आहे, असं ते सरळ भाषेत म्हणले. आज जो 30 मीटरचा रोड आहे, उद्या तो 6-6 मीटरचा 100% 35-10 जसं 35 वर्षांना आज DP रोड होत आहे तसं भविष्यात तो 6-6 मीटर होऊ शकतो. पण आज मी 30 मीटरच्या वर 1 इंच तोडणार नाही. नारेगावातले नागरिक जे भयभीत झालेले आहे ते कोणी टेन्शन घेऊ नका, आम्ही तुम्हाला येण्याचे पूर्वी इथं कळू. असं का बाबा मार्किंग केव्हा करणार आहे ते आम्हाला त्यांनी सविस्तर सांगितलं आणि आम्हाला खूप त्यांनी सविस्तर समजून सांगितलं आणि आम्हाला कॉपरेटिव्ह केलं. आज आमचे नारेगावचे नागरिक जे परेशान होते इतक्या दिवसापासून, आज ते सुखानं रात्री झोपणार आहे का बाबा खरोखर आम्हाला आज कमिशनरनं आम्हाला जी मदत केली, जे सपोर्ट केलं. कारण की हायकोर्टचा सुप्रीम कोर्टचा जे कायदा आलेला, जे ऑर्डर झालेला आहे त्या ऑर्डरनुसार सगळ्यांना जे बाधित घर आहे ते काढणं 100% गरजेचं आहे. त्यानुसार त्या कायद्यानुसार आम्ही हायकोर्टाचा सर्व नागरिक सन्मान करता आणि हायकोर्टाने जे आदेश दिलेले आहे ते आपल्या विकासासाठी, आपल्या भविष्यासाठी दिलेला आदेश आहे, त्यासाठी आम्ही त्यांचाही सन्मान करतो. आणि मी नारेगावातील नागरिकांना आश्वस्त करतो का नारेगावमध्ये घाबरण्याची आधी कोणत्याही प्रकारची गोष्ट नाही. असं अतिक्रमण येऊन कोणी बळजबरी रात्री काढणार नाही, दिवसा येणार नाही. ते आपल्याला सूचित करून मार्किंग करणारे, मार्किंग केल्यानंतर आपल्याला वेळ देणार आहे. त्याच्यानंतर जे आपल्याला कोणी कार्यकर्ता नेता उठून सांगत आहे, कोणी मेसेज टाकत आहे का असं होणार आहे, मी ते 45 मीटरचा 30 मीटर करून घेतलं, हे सगळ्या खोट्या बातम्या आहे. याच्यावर कोणी लक्ष देऊ नका. सर्व नागरिकांना मी विनंती करतो नारेगावच्यांना, कोणी कोणावर भरोसा ठेवू नका. आता आज सविस्तर नारेगावचे संपूर्ण जे रोडवरचे ज्यांचे प्लॉट आहे, ज्यांचे घर आहे, हे संपूर्ण तेच लोक आज आलेले आहेत. त्यांच्या समोर पूर्ण आमचा समाधान झालेला आहे. तर मी खरोखर माननीय आयुक्त साहेबांचा आभार व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो. कारण की आम्हाला त्यांनी 1 पाऊण तास वेळ दिला आणि आमची जी अडचण होती ती समजून घेतली आणि ती आमची अडचण समजून त्यांनी आम्हाला समाधान केलेलं आहे.